गुढी तोरणे लावा ग, गावाला साऱ्या सजवा ग, बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. नाचायचं असेल तर खरंच कथा कीर्तनात नाचलं पाहिजे. आणि या माय माऊल्या अत्यंत गोड नाचल्या. माऊली गवळण म्हणती ग, म्हणती गवळणीला, गवळण म्हणती ग, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, मोहन बाजा नंद नंदन, मोहन बाजा नंद माझ्या नावानं दृष्ट काढून टाका बरं घरी गेल्यावर. फार गोड. मला वाटलं नव्हतं गाव छोटंसं आहे, एवढं उत्साहानं उठतील, नृत्य करतील. पण कान्हाजीचे भजनच असे ना, गोविंद गोविंद बोल गोपाला. आता काला झाला की आयोजक तुम्हाला सूचना देतील, आता झाला काला आणि तुम्ही इथून हाला. आणि जर पुन्हा संध्याकाळच्याला तुम्ही इथं आलात तर पुन्हा आयोजक म्हणतील अहो सकाळीच झाला काला पण तुम्ही इथं पुन्हा. असा प्रश्न तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे काल्याचं कीर्तन होणं म्हणजे हा समारोपाचा दिवस आहे, परिपूर्णतः त्या ठिकाणी होते आहे सप्ताहाची. आणि म्हणून महत्त्वाच्या दिवसाची सेवा आहे. पण बरं का दादा बाबा काका, आज काल्यासाठी प्रसाद काय आहे? लाही मुरमुरे हे तर प्रत्येकाच्या घरी, तुम्ही घरी सुद्धा कालून खाऊ शकता, पण त्याला काला म्हणता येणार नाही. आज प्रसाद काय आहे याही पेक्षा आज देणारा जर कोण असेल, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून आज प्रसाद काय आहे याही पेक्षा देणारा मात्र स्वयं भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून आपण या 7 दिवसामध्ये जी काही सेवा केली त्या प्रसादाच्या माध्यमातून भगवान आज आपल्याला खरं तर प्रसाद देणार आहे, आपल्या सेवेचं फल आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळं सेवेकरिता जे निवडलेला अभंग आहे गवळण आहे तो माझ्या तुकोबरायांचा आहे. आणि अतिशय सुंदर भाव प्रगट करतात. गोकुळवासियांना झालेला आनंद आजच्या या अभंगामध्ये प्रगट करतात. लक्ष देऊन ऐका. खरं तर भगवंताचा जन्म एका ठिकाणी झाला आणि आनंद सगळा गोकुळवासी संपन्न करतोय. व्यवहारामध्ये असं होत नाही. आपण जर गाडी घेतली तर आपल्या परिवाराला, नातेवाईकाला, मतलब आपल्या घरातल्या मंडळीला आनंद होईल, पण तेवढाच आनंद शेजाऱ्याला होतो का? बोला ना हो तुम्ही. काही नाराज आहे का तुम्ही माझ्यावर? बोलत चला मग, प्रसन्न बसा. नाही तर कधी कधी अशी लोक भेटतात ना, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही, पण फक्त तासभर. संसारामध्ये असं होत नाही. आपण गाडी घेतल्याचा आनंद आपल्या परिवाराला असतो, पण तेवढाच आनंद शेजाऱ्याला होत नाही. आजकाल लोक खरं सांगू का, आपल्या स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही बरं, ते दुसऱ्याच्या सुखानं आज जास्त लोक दुःखी. ही वस्तुस्थिती आहे. आज मला राहायला घर नाही याचं मला दुःख नसतं, पण समोरचा का बरं एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो हे एक प्रकारचं दुःखच आहे. आज मला फिरायला गाडी नाही याचं मला दुःख नाही, पण समोरचा का बरं 4 चाकीमध्ये फिरतो हेही एक प्रकारचं दुःख आहे. आज मी पडलो याचं मला दुःख नाही, पण समोरचा का निवडून आला हेही एक प्रकारचं दुःखच आहे बरं. परंतु इकडं भगवंत प्रगट झाले आणि आनंद सगळ्या गोकुळवासियांना झाला. महाराज सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. का बरं आनंद झाला? कारण बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. परंतु आनंदाच्या भरामध्ये गोपियांनी काय केलं? गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. पण का बरं? की बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे, त्यांना आपल्या प्रेमानं सगळ्यांना मोहून घेतलं, मन मोहिले गोविंदे. पण का बरं? बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवंताच्या प्रागट्यानं हा गोकुळवासी लोकांना आनंद झाला. आणि नुसता आनंद झाला यात नवल नाही, या आनंदाच्या भरामध्ये महाराज प्रत्यक्ष लक्ष्मीच त्या ठिकाणी निवास करू लागली. आणि जिथं घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, जिथं सदैव लक्ष्मी राहते तिथं महाराज सुखा काय होणे असणारे. आणि म्हणून आज आपण लक्ष्मीला फार किंमत देणारे मंडळी आहात. लक्ष्मी नसेल, पैसा नसेल तर लोक त्या व्यक्तीला मानत नाही, त्या व्यक्तीशी व्यवहार करत नाही, त्या व्यक्तीच्या जवळही जात नाही, एवढी लक्ष्मीला किंमत आहे. पण लक्ष्मीला एक दिवस अभिमान झाला. म्हणले देवा, आज या समाजामध्ये सगळ्यात जास्त किंमत जर कोणाला असेल या मृत्यू लोकामध्ये तर सगळ्यात जास्त किंमत मला आहे. भगवंतांनी सांगितलं नाही ग लक्ष्मी, किंमत खरी तर मला आहे, मी देव आहे, मी भगवान आहे. नाही म्हणे देवा, तुम्ही देव जरी असलात पण सगळ्यात जास्त किंमत जर या मृत्यू लोकामध्ये कुणाला असेल या भूलोकामध्ये तर मला आहे.
भगवान म्हणले कशावर, म्हण तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवून देऊ का? मग त्या मृत्यूदेवीनं, त्या खरं तर लक्ष्मीनं युक्ती केली आणि देवाला सांगितलं, देवा या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला काही दिसतंय का? इकडं तिकडं दृष्टिक्षेप टाकला तर दिसतंय ना म्हणे. काय? एक व्यक्ती मेलेला आहे, गेलेला आहे, आणि त्याच्या आजूबाजूला अनेक घरातले परिवारातले लोक बसून रडतायत. गावातल्या लोकांना जसं नातेवाईकांना माहिती झालं तसे लोक गोळा झाले, त्याला स्नान वगैरे घातलं, तिरडीवरती बांधलं. दिसतंय का म्हणे देवा? देवानं सांगितलं हो. आता प्रेत यात्रा चालू हेही मला दिसतंय, पण ऐका बरं, लक्ष्मीनं एवढा पाऊस त्या ठिकाणी धनाचा वर्षाव केला, धनाचा पाऊस पाडला. मोहरा लोक त्या ठिकाणी चालणार, पण पाठीमागचे लोक म्हणले यांच्याच नशिबाला का, आपल्या का नसावं, म्हणून ते पाठीमागचेही गेले. प्रेत खांदेकरी जे होते ना ते म्हणले बाबा प्रेत ठेवून आपल्याला तर काय पळता येणार नाही. भजनी मंडळाने आपले टाळ ठेवले, तेही मोहरा गोळा करायला गेले. पाठीमागच्या रडणारे म्हणले अरे रडायचं तर आहेच, पण एकदा भेटल्याच नशिबानं तर त्या गोळा करून घेऊ. सगळे गोळा करायच्या तयारीत आहे. पण खांदेकरी म्हणले आपण तरी काय पाप केलं? त्यांनीही ते प्रेत खाली टेकवलं आणि सगळेच मोहरा गोळा करायला लागले. ऐका बरं, लक्ष्मी देवाला म्हणते, देवा दिसतंय का या मृत्यूलोकामध्ये हे चित्र? तुम्हाला बघितलं ना, तुम्हाला सांगितलं होतं ना लोक माझ्यावर किती प्रेम करतात. अहो एवढं दुःख त्यांना झालेलं आहे, प्रेत यात्रा घेऊन निघाले, परंतु ज्या वेळेला माझा वर्षाव झाला, धनाचा वर्षाव मी केला, तर अक्षरशः प्रेत सुद्धा लोकांनी खाली ठेवले आणि हे सगळे मोहरा गोळा करू लागले. भगवंतांनी सांगितलं हे सगळं मला दिसतंय ग लक्ष्मी, पण मला हे सांग, हे सगळे जरी गोळा करत असले पण तो तिरडीवरचा का गोळा करत नाही? ऐक लक्ष्मी, तुला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत त्या देहामध्ये मी आहे. एकदा मी गेलो की तुला कवडीची सुद्धा किंमत नाही. तसं महाराज स्वयं ही लक्ष्मी प्रत्यक्ष भगवंताच्या गोकुळामध्ये घरोघरी झाला लक्ष्मीचा वास आहे, आणि मग तिथं सुखाला काय उणं असणार आहे. आणि म्हणून भगवंताचं प्रागट्य पाहायचं ठरलं तर पापीचे अभक्त दैत्या ते मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिदलासे त्रास ऋषी मुनी सर्वा, न पूजिता देवा कोणी एक. सगळीकडे दुष्ट दुराचार त्या ठिकाणी माजल्या गेला. ब्राह्मणांना साधू संतांना त्रास होऊ लागला. सगळेच जण भगवंताला शरण आले, प्रभू आम्हाला आता फार त्रास होतो आहे, मंदिरं तुडू फुडू लागलेले, देवधर्म त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे, देवा आमचं रक्षण करा. भगवंताला विनंती केली. भगवंताचं एक ब्रीद वाक्य, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतानं सर्वांना आश्वासन दिलं काळजी करू नका. अष्टममूर्ती रूपानं आणि 8वा अवतार धारण करून मी खरं तर देवकी मैयाच्या पोटी अवतीर्ण होणार आहे. सगळ्यांना आश्वासन दिलं, सगळ्यांना समाधान वाटलं. परंतु आता मात्र देवकी उपवर झाली, वसुदेवजी उपवर झाले, आणि कंस जो आहे त्याची असणारी बहीण देवकी, योग्य वय झालं त्यावेळेला तिचा विवाह करण्याचं ठरवलं. लग्न करायचं पण कोण योग्य वर असेल, आणि म्हणून वसुदेवजींची नेमणूक केली. वसुदेवजी बरोबर देवकीचा विवाह संपन्न झाला. लक्ष देऊन ऐका. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला विदाई करण्यासाठी सगळे मंडळी निघाले, कंसाला असं वाटलं मी दुष्ट दुराचारी आहे, हे सगळ्या लोकांच्या दृष्टीला माझ्याविषयी वाईटच दृष्टी आहे सगळ्यांची, त्यामुळे मी किती सज्जन हे दाखवून द्यावं. पण ऐका बरं, हा जो कंस आहे ना, त्याची आई होती पवनरेखा, आणि एक वेळेला द्रुमिल नावाचा राक्षस आला आणि त्या पवनरेखा बरोबर त्यानं संग केला. परिणामतः नंतर मूळ रूपात प्रगट झाला, आणि त्यावेळेला तो पवनरेखाला म्हणू लागला, अगं मी खरं तर तुझा पती नाही, पण तुझ्या पतिराजाच्या रूपामध्ये आलो, मी तुझ्याबरोबर संग केला, पण मला शाप देऊ नको, माझ्यापासून तुला दिव्य संतान प्राप्त होणार आहे. आणि तोच दुसऱ्याचा अंश, त्याचं नाव कंस, त्याला पाण्यामध्ये सोडून दिलं. पण काही दिवस एका स्थानी त्याचा सांभाळ झाला. नारदांनी त्याला जाऊन सांगितलं होतं की तू पवनरेखाचाच उग्रसेनजीचा पुत्र आहे, आणि म्हणून पुनश्च येऊन राहू लागला. पण दुष्ट दुराचारी खरं तर हा असणारा कंस, माझ्याकडं पाहण्याची दृष्टी सगळ्या लोकांची वेगळी, यांनी मला प्रसन्न भावनेनं पाहावं, आणि म्हणून त्या कंसानं
बहिणीच्या लग्नामध्ये प्रसन्न राहण्याचं ठरवलं, जेणेकरून मी जर तिला दानधर्म केला, हाती घोडे दान दिले तर लोक मला मानतील. पण भगवंताला मात्र सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी मिळून आकाशवाणी केली. आणि ज्या वेळेला घेऊन निघाला बहिणीनं, त्यावेळेला आकाशवाणीनं सांगितलं, हे दुष्ट दुराचारी कंस, ज्या बहिणीच्या विवाहामध्ये तू एवढा प्रसन्न आहेस, खुश आहेस, हिचाच 8वा पुत्र तुझा वध करील, वध करील, वध करील. हे शब्द ऐकल्याबरोबर रथामध्ये बसलेल्या देवकीचे केस हातानं पकडले, रथाच्या खाली ओढलं आणि वसुदेवजी समोर आले. अहो मारू नका माझ्या धर्मपत्नीला, मी तिच्या बरोबर. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवजी सामोरे आले, मारू नका, माझी ती धर्मपत्नी आहे आणि लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीवरती जर प्रसंग येत असेल तर मी सामोर येऊन तोच प्रसंग, माझ्या पत्नीचं रक्षण मी केलं पाहिजे, माझी ती जबाबदारी. कंसाने सांगितलं, आत्ता ऐकलं नाही का तुम्हाला त्या आकाशवाणीनं काय काय सांगितलं? हिच्या 8व्या पुत्रापासून तुमचा मृत्यू आहे. हो, मी मान्य करतो, मी देखील ते कानाने ऐकलं. पण जर हिच्या 8व्या पुत्रापासून जर तुमचा मृत्यू असेल तर हिला झालेला मी प्रत्येक मुलगा तुम्हाला आणून देईल, पण माझ्या पत्नीला मात्र तुम्ही मारू नका. सोडवणूक केली, हातामध्ये हातकड्या, पायामध्ये बेड्या पडलेल्या आणि कारागृहात वसुदेव आणि देवकी राहू लागले. दिवसामागे दिवस निघून गेले. प्रथम पुत्र झाला. वसुदेवजींनी तो पुत्र घेतला आणि आपली वाणी त्या ठिकाणी गेलेली, त्यामुळं ते पुत्र घेऊन आले कंसाकडे. कंसानं पाहिलं, अतिशय छोटं बालगोपाळ आहे, माझा भाचा आहे, कसं बरं मारू मी याला? जर 8व्या पुत्रापासून वध आहे तर मी का बरी ही हत्या करू? त्या लेकराकडं पाहिलं, अंतकरणात दया निर्माण झाली. घेऊन जा याला, मला मारण्याची इच्छा नाही, हिच्या 8व्या पुत्रापासून जर मृत्यू आहे तर याला मी का मारू? पण तेवढ्यात नारदजी आले. वसुदेवजी सामोरे गेले, नारदजी आले, म्हणे काय झालं? अहो वसुदेवांनी जो शब्द दिला तो शब्द परिपूर्ण करण्यासाठी लेकराला घेऊन आले हो, पण 8व्या पुत्रापासून जर मृत्यू तर मी त्याला का मारू असा मनात विचार आला आणि मी पाठवून दिलं. मग नारदांनी त्यांना एक फूल दाखवलं, म्हणलं या फुलाच्या पाकळ्या मोजा बरं. मग त्यांनी मोजल्या, 1 2 3 4 5 6 7 8, 8वी भरली. आणि मग मला सांगा म्हणे 8वी नेमकं कोणती? ते जर म्हटले 8वा म्हटलं की पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो. तुम्ही रेंजमध्ये बसा बरं. तुम्ही जर रेंजच्या बाहेर गेलात ना, माझं कीर्तन काय किंवा मी बोलते काय हे तुम्हाला कळणार नाही. रेंजमध्ये पाहिजे माणूस, नाही तर काही काही रेंजमध्येच नसतात. आमच्या तिकडे एक आजीबाईला मी म्हटलं, आजीबाई अहो आपल्या गावातले रामभाऊ तात्या कोमात गेले. ती आजीबाई म्हणली, बाई आरतीताई ते मोठे लोक आहे, ते कुठं जाते? रेंजमध्ये बसलं तर कळत असता. नारदांनी सांगितलं, 8वा कोणता या आम्हाला सांगा बरं. अहो पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो. मग रेंज लागली, अरे हे खरं आहे. मग तो पहिला घेऊन या. आणि घेऊन आल्यानंतर त्याला मारून टाकला. असं करता करता 6 मारले. 7वा योग मायेद्वारे रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला आणि अष्टममूर्ती रूपानं भगवान परमात्मा आईच्या गर्भामध्ये प्रगट झाले. पण सगळ्या देवी देवतांनी भगवंताला प्रार्थना केली होती की सत्यं व्रतं सत्यपरं त्रिसत्य सत्यस्य योनि निहितं च सत्य सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वं शरणं प्रपन्ना. देवा आम्ही विनंती करतो आहे, आमच्या रक्षणासाठी तुम्हाला सर्व देवा यावं लागेल. भगवंतानं ही विनंती मान्य केली आणि अष्टममूर्ती रूपानं खरं तर 8व्या वेळेला भगवंत आईच्या गर्भामध्ये प्रगट झाले. दिवसामागं दिवस निघून जात आहेत, पण आई समोर एक दिवस अष्टममूर्ती रूपानं प्रगट झाले. आईनं सांगितलं, राजा मला हे तुझं रूप नको होतं. तमद्भुतं बालकमं भूतेक्षणं चतुर्भुजं शंख गदार्य दायुधं श्रीवत्स लक्ष्मं गलशोभी कौस्तुभं पीतांबर सांद्र पयोध सौभगम. पण भगवंतानं त्या लीलेतून सांगितलं, आई मला तुला लीलेतून दाखवून द्यायचे की मी जन्माला आल्यानंतर तुझ्या मनात भीती राहील, जणी कंसासी कळेल, माझ्या बालकासी वधील. पण ही चिंता न करता शंख चक्र गदासह मी त्या ठिकाणी विराजमान आहे तुझ्या गर्भामध्ये. ही चिंता तुला नसावी हे दाखवण्यासाठी मी तुझ्या समोर प्रगट झालो. नको रे राजा, मला मान्य आहे, पण तुला मात्र बालरूपातच यावं लागेल. आणि भगवंतानं पुनश्च सूक्ष्म रूप परिधान केलं आणि बरोबर अष्टमी तिथी बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र या शुभ दिनी भगवान परमात्मा प्रगट झाले.
अष्टमी तिथी बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र बरोबर रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये खल्ल प्रकाश पडला आणि देवकी मातेच्या गर्भातून भगवान बालकृष्णलालचं प्रागट्य झालं. भगवान परमात्मा प्रगट झाले. पण आईने ज्या वेळेला ते बालरूप पाहिलं आईच्या डोळ्यात अश्रू आले. हे जर कंसाला कळालं तर माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. वसुदेवजींच्या डोळ्यातले अश्रू देखील बाळानं पाहिले आणि सांगितलं बाबा चिंता करू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. बाबा तिथं माया जन्माला आलेली तिला इकडे घेऊन या मला तिथं पोहोच करा. मग हातामधल्या हातकड्या खुल्ल्या पायातल्या बेड्या खुल्ल्या प्रहारेकरी झोपी गेले. कान्हाजीला टोपळीमध्ये घातलेलं आहे वसुदेवजींनी आणि निघाले. पण जाता जाता यमुना मैयाला देखील कान्हाजीच्या दर्शन करण्याची इच्छा आहे. दुही थड्याभरून वाहू लागली. कान्हाजीचा स्पर्श झाल्याबरोबर चरण स्पर्श झाला. दुभंगली जाण्यासाठी वाट दिली. तिथे मात्र जी माया जन्माला आलेली आहे तिला टोपलीमध्ये घेतलं. टोपलीतले कान्हाजी यशोदेसमोर ठेवले आणि आता वसुदेवजी मात्र पुनश्च आपल्या कारागृहामध्ये आलेले आहे. प्रहारेकरी झोपलेले आहे. पण मायेच्या आगमनानं माया ज्यावेळेला पोहोच झाली त्यावेळेला कारागृहामध्ये जोरजोरानं रुदन करू लागली. तिच्या आवाजानं हे सगळे प्रहारेकरी जागे झाले आणि सगळ्यांनी कंसाला जाऊन सांगितलं अहो तुमचा 8वा वैरी जन्माला आला. कंसाला कळाल्या बरोबर धावत पळत आला. मायाच्या पायाला धरलं. गरगर 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 फिरवलं. खाली आपटून मारणार. हातातून निसटली. दिव्य रथावर आरूढ झाली आणि तिनं कंसाला सांगितलं की किम मया हातया मंद जातू खलु तवंत कृत यत्र क्ववा पूर्वशत्रु माहिंसी कृपणान रतः. हे दुष्ट मूर्ख कंसारे मला काय मारतोस. तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतो आहे. अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतो आहे. पण त्या ठिकाणी कान्हाजी जन्माला आले. प्रगट झाले. अरे भगवंताचा अवतार झाला हे ज्या वेळेला गोकुळवासी लोकांना कळालं ना अतिशय सुंदर शृंगार करून सगळ्या गवळणी कान्हाजीच्या जन्मोत्सवासाठी येऊ लागल्या. 80 वर्षाच्या वयामध्ये नंद बाबा आणि यशोदेला संतान झालं ही बातमी कळाली. नंदा सुनंदाला सुद्धा फार आनंद झाला. त्या नंद बाबाच्या बहिणी थाली बेलनं घेतलं आणि जोरजोरानं वाजून बधाई देऊ लागले. आणि गावातल्या ज्या खरं तर महिला आहे गोकुळवासी सगळ्याच महिला नटून तटून सजून दजून आल्या आणि आनंदानं एकमेकीला म्हणू लागल्या गवळण म्हणती ग म्हणती गवळणीला गवळण म्हणती ग म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती ग म्हणती गवळणीला गवळण म्हणती ग म्हणती गवळणीला महिलांना कळालं. मग जितीच आपापला सुंदर शृंगार करून आल्या आणि एकमेकीला म्हणू लागल्या काय किती सांगू मी सांगू कोणाला. हे बघा महिलांना तुम्हाला आनंद होतोय ना कारण भगवंत आज आपल्या गावामध्ये काल्याच्या माध्यमातून प्रगट होते. मला असं वाटतं बसलेल्यापैकी असा एकही व्यक्ती नसेल की तो टाळी वाजवणार नाही. प्रत्येकानं प्रेमानं कान्हाजी जणू काही आज आमच्या जवळके गावात प्रगट होत आहे हा भाव ठेवायचा. प्रत्येकानं आनंदानं गायचं प्रेमानं म्हणायचं बरं. आमचे टाळकरी गातात वाजवतात नाचतात. तुम्ही ते तर नाही पण किमान टाळी वाजवून तर सेवा करू शकाल भजन म्हणू शकाल. आणि मराठी सोपं साधं भजन आहे बरं. प्रेमानं म्हणा सर्वांनी किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. जय हो
किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला आज आनंदी. खेळाचा रंगला ग खेळणार दंगला, टिपरीवर टिपरी पडे, लपून छपून गिरीधारी मारतो कपी सकारी, रंगाची पडती सडे. खेळणार दंगला लपून छपून गिरधारी मारतो कपी सकारी, रंगाची पडती सडे. फेर धरती दिशा धुंद झाली निशा, फेर धरती दिशा धुंद झाली निशा, रास रंगाच्या रंगात आला. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला आज आनंदी. आज आनंदी आनंद. नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन, नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन. नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन, नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन. टाळी टाळी बसलेले मंडळी. भक्तजनाचा प्राण विसावा दीन वत्सल, भक्तजनाचा प्राण विसावा दीन वत्सल, भक्तजनाचा प्राण विसावा दीन वत्सल, भक्तजनाचा प्राण विसावा दीन वत्सल. हो नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन, नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन. जय गोविंद गोविंद बोल गोपाला मनमोहना. गोविंद गोविंद बोल गोपाला मनमोहना. मनमोहना मनमोहना. आला आला आला. मनमोहना मनमोहना. नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन, नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी. जय. हे बघा प्रेमाने सगळ्यांनी जय घोष. बसा बसा माऊल्यावर बसा खाली. एकदा आमच्या या माऊल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. क्या बात आहे. अतिशय गोड. हे बघा कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. एवढे गोड साथीदार आहे ना, खरं तर यांना नाचायला भाग पाडलं बरं यांनी. नाही तर खेडेगावातल्या महिलांना नृत्य करायचं म्हणलं की लाज वाटते. हा आमचे तरुणाई मात्र इथं नाही नाचणार बरं. ते डीजे पुढं समद्या पोरात मी लई जोरात रंगात आलं या. ती डीजे वाल्याला सांगत असते आवाज वाढव डीजे तुला. हा पाठ आहे तुमचं सुद्धा बरं.
सप्ताह घालू घालू आवाज द्यायला लावतात बा, एवढी धडधड करते त्या गाण्यानं, त्या आवाजानं छाती. पण लेकरांना तिथं काही वाटत नाही महाराज त्या मस्तीमध्ये. पण नाचायचंच असेल तर कथा कीर्तनात नाचावं. कारण जो कथा कीर्तनात नाचतो त्याला 84 लक्ष योनीमध्ये नाचायची गरज नाही. परंतु नाचण्याचे प्रकार असतात बरं, नाचण्याचे प्रकार असतात. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. नाचते का तुमच्याकडं? नाही, मानलं पाहिजे. वा, सुंदर गाव आहे बरं तुमचं. पण काही काही गावामध्ये ह्या खुणशी आहेत बरं, मान्य कराल अथवा करू नका. पण निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. तरुण पोरं वरातीमध्ये दारू पिऊन नाचतात आणि कथा कीर्तनातही नाचल्या जातं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं तिरस्काराचं की भक्तीचं? बोला. तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं भक्तीचं की मस्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. नाचायचं असेल तर खरंच कथा कीर्तनात नाचलं पाहिजे. आणि या माय माऊल्या अत्यंत गोड नाचल्या. माऊल्या माया नावानं दृष्ट काढून टाका बरं घरी गेल्यावर, फार गोड. मला वाटलं नव्हतं गाव छोटंसं आहे, एवढं उत्साहानं उठतील, नृत्य करतील. पण कान्हाजीचे भजनच असे ना, आम्ही भागवत कथा करतो. काही काही गावात गेलो ना, काही काही गावाला, एका गावात गेलते मी, आता डिटेल पत्ता नाही सांगणार, नाही तर आग लावायला तुम्ही तिकडे जाता तसं गेलं तर अडचण नाही. त्या बाया की कथेला यायचेच नाही महाराज, अशा लांब बसायच्या. मी म्हणलं माऊल्या हो इकडं मंडपात या ना. त्या म्हणले आम्ही मंडपात येत नाही, गावची वेस ओलांडीत नाही. म्हणलं कोण? म्हणे आम्ही पाटलाचे आहे. म्हणलं ठीक आहे बा, पाटलाचे आहे तुम्ही, पण मग किमान कीर्तनाला मंडपात तर येऊ, कथेला मंडपात तर या. ते 1-2 दिवस काय आले नाही. नंतर मी सूचना दिल्या, हो तुम्ही लग्नाला इथं येता, लग्नासाठी तुम्हाला हा मंडप चालतो, वेस वलांडलेली, मग देवाच्या कार्यासाठी का नाही? मग आल्या बरं. आणि म्हणले आमच्यात आम्ही नाचत नाही, आमच्यात जरा नावं ठेवतात, असं होतं तसं होतं. म्हणलं तुमच्या गावचा प्रश्न, तुमचा प्रश्न. आम्ही सांगायचं ना उगा तुम्ही इथं नाचायचं घरी जाऊन टोले खायचे, तेही काही योग्य नाही. तुमची इच्छा असेल तर नृत्य करा, नसेल तर राहू द्या. पण अक्षरशः मला शेवटच्या दिवसापर्यंत एवढा आनंद घेतला. नेहमी त्या परिसरामध्ये, त्या भागामध्ये आमच्या कथा होतात. खरं तर हा आनंद आमच्या माय माऊल्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून घेऊ शकतो. तुम्ही पुरुष मंडळी कुठं जाऊन वाटलंच नाचावं तुम्ही नाचू शकता, पण माझ्या माय माऊल्या फक्त याच धर्ममंडपात आनंद घेऊ शकता बरं. आणि म्हणून मी थोरात माऊलींकडे होते ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं ताई उत्सवानं आमचा अतिशय आनंदानं हरिपाठ करतात आमच्या माय माऊल्या. आनंद आहे आम्हाला. नाही तर काही काही गावात गेलं ना महाराज, इथून विरोध राहतं. पायांनी महिलांनी टाळं घेऊन उभं राहू नये, महिलांनी कीर्तनं करू नये, महिलांनी काल्याचं कीर्तन करू नये, असं करू नये, तसं करू नये. तर मी नेहमी सांगत असते, अरे तुम्ही महिलांना विरोध करणारे तुम्ही, आपण नेमकं आहोत तरी कोण? अरे संतांना जर स्त्री अभिप्रेत नसती, मान्य नसती, तर त्यांनी कशाला लिहिलं असतं, यारे यारे लहान थोर याती भलती इथं नारीला नराला दोघांनाही प्राधान्य. लोक म्हणतात ही नारदाची नाही, ही नारदीय गादी. एक गावाकडं गाव आहे, आमच्याकडं गाव आहे, तिथे एक महाराजांचं कीर्तन. विरोध किती असावा माणसामध्ये. त्या महाराजांनी ग्रामस्थ मंडळींना पत्रिका पाहिली आणि सूचित केला, हो या पत्रिकेमध्ये एक लेडीज कीर्तन आहे, म्हणजे माझं कीर्तन होतं. आणि जिथं लेडीज ज्या गादीवर उभं राहते ना, त्या गादीवर उभं राहून मी कीर्तनच करत नाही. मग सांगा म्हणे, एक तर ताई येतील नाही तर मी येतो. ग्रामस्थांनी मला फोन केला, म्हणे आरतीताई एक महाराजांचं असं आम्हाला फोन आला होता, काय करायचं, तुम्ही येता की महाराजांना बोला? हो म्हटलं मी काही एवढे अधिकारी नाही, एवढ्या मोठ्या महात्म्यानं कॅन्सल करावं, मी यावं त्या ठिकाणी. बाबांनाच बोलवा, पण आल्यावर बाबांना माझा असा प्रश्न करा, बाबाजी तुम्ही डायरेक्टली काय ढगातून खाली पार्सल झालात की काय, एवढा तुम्ही स्त्रीला विरोध करता, का करावा? लोक म्हणतात ही नारदाची नाही, ही नारदीय गादी. इथं महिलासुद्धा पुरुषसुद्धा उभं राहून कीर्तन करू शकतात, म्हणून कुणालाही बंधन घालण्याचं कारण नाही. आणि म्हणून माझ्या
सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून कुणालाही आपल्याला बंधन करण्याची अजिबात गरज नाही बरं. म्हणून माझ्या या माई माऊलींना सर्वांना मी अतिशय गोड नृत्य केलं, सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. कान्हाजीच्या प्रागट्य उत्सवाचा आनंद अवघ्या गोकुळवासी लोकांना झाला. आनंदानं प्रेमानं गाऊ लागले, नाचू लागले की बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. गुढी तोरणे लावा ग, गावाला साऱ्या सजवा ग. गुढी तोरणे लावा ग, गावाला साऱ्या सजवा ग. बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. हा गोकुळवासियांचा आनंद माझ्या संतांनी पाहिला आणि तो लिहूनच ठेवला अभंगाचं प्रथम चरण. वा वा. एकदा तुमच्या हातात टाळ्या वाजवतील का आमच्या दादाश्रीसाठी. अत्यंत गोड, अत्यंत सुंदर. चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल गायली बरं. आणि कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद यांच्यामध्ये. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळा. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आत्तामध्ये माझं सोलापूरच्या मंडळीचा फोन आला. म्हटले ताई आमचं छोटंसं गाव आहे, नामजप सप्ताह केला, काल्याचं कीर्तन घ्यायचं होतं तुमचं.
म्हणलं कुठं ऐकलं म्हणे यूट्यूबला. म्हणलं मग तुम्हाला माहिती गायक वादक सगळे. ते काही टेन्शन घेऊ नका म्हणे, आमच्या गावात काही भजनी मंडळ त्यांच्याशिवाय गावचं कीर्तनच होत नाही. कीर्तनाला गेले मी आणि सगळी वयस्कर मंडळी कीर्तनाला. बरं असू द्या, पण मी फारसं काय त्यांना भजनाचं वगैरे नॉलेज नव्हतं. कीर्तनाला उभं राहिले मी, समोर प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला पण, म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझेच ते, किती सुटसुटी दे. तरी एकानं प्रमाण दिलं, शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्दसुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण खरं तर कीर्तनात साथीदारांचीच गरज आहे. एवढं गोड चाल गायली ना आपण. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंता पार नाही लेखा अंता पार नाही लेखा. बाळकृष्ण 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 नंदा घरी. महाराज सांगतात गोकुळवासियांचं काय तुम्हाला सुखाचं वर्णन सांगावं बरं, का आनंद झाला हे तर सांगा. कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. या आनंदाच्या भरामध्ये या गोपिकांनी केलं काय, गवळणींनी केलं काय माहिती का. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. 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 करीती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. टाळी वाजवा सर्वांनी, जय हो. गुडिया बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. हरी बोल, जय हो. आनंदल्या नर नारी. शुभम दादा, तुम्ही एवढं भारी वाजवलं ना कीर्तन, ऐकलं नाही बरं, 2ला संपन. मला वादक गायक असले की म्हणण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळं आता आपल्याला वेळेत संपवणं गरजेचं आहे. गोपिकांनी आनंदाच्या भरामध्ये गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. कारण बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. माझ्या कान्हाजीचं स्वरूप या गोपिकांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर एकमेकीला सांगू लागल्या, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन. तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नंदाचा नंदन नंदाचा नंदन. ज्या त्या पाहायच्या आणि येऊन सांगायच्या, सावळा देखियला नंदाचा
किंवा राजसुकुमार मदनाचा पुतळा, जशी जशी खबर लागेल तसं तसं येऊन पाहू लागले. पण ऐका बरं, नंदबाबांना खूप काही कान्हाजीच्या जन्मोत्सवामध्ये त्या ठिकाणी दान केलेलं होतं. आनंदाला पारावा राहिला नाही. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. खूप काही दानधर्म केला त्या ठिकाणी. आता कान्हाजी रांगू लागले. ऐका, आता फार कान्हाजीचं बालपणच आपण पाहू गेलो तर आपल्याला वेळ होईल बरं, आणि कीर्तन वेळेत संपणं महत्त्वाचं आहे. भगवान परमात्मा आता रांगू लागले. रांगता रांगता भगवान परमात्मा तळवे तळहात टिकीत, हां म्हणा, रंगणी रंगणात तो म्या, म्हणा म्हणा, तुम्हालाच म्हणायचे. रंगणी रंगणात तो म्या, तळवे तळहात भगवान परमात्मा नुसते रांगण्यावर थांबले नाही. रांगत रांगत गवळणीच्या घरी गेले. ऐका बरं माऊली, तिनं अत्यंत सुंदर रांगोळी काढलेली होती. त्या गवळणीला जाऊन म्हणतात, का गं बाई किती सुंदर रांगोळी काढलीस ग तू. तिने सांगितलं, हो रे कृष्णा, कशी डिझाईन केली, कसे कलर भरले, तू बघत बस, तोपर्यंत मी ही रांगोळी घरामध्ये ठेवून येते. घरात ठेवायला गेली तोपर्यंत अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. ती येऊन पाहते तर रांगोळी नदीला जाऊन मिळाली. महाराज कान्हाजीच्या ह्या बाललीलेला सुरुवात झाली. भगवान परमात्मा लहानचे मोठे होऊ लागले. आता भगवान कान्हाजी 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचे झाल्यानंतर मित्रतांबरोबर मित्रता केली आणि विचारलं, का रे दिवसेंदिवस तुम्ही धष्टपुष्ट व्हायचं तर फार मरतुकडे होत आहेत, कशामुळे. म्हणे घरी दही दूध आहे, एवढे गायी आहे तुमच्या घरी, तरीसुद्धा तुमची तब्येत अशी. म्हणे देवा, हे सगळं जरी असलं पण ते आमच्या डेअरीला नाही म्हणले, हे सगळं डेअरीला आहे. जय हो. देवा म्हणे, हे सगळं जरी असलं तर त्याचा उपयोग आम्हाला नाही. मग भगवंताने एक बाललीला चोरी मंडळ स्थापन केलं आणि त्यांच्याबरोबर जाऊन कान्हाजी गोपिकांच्या घरी चोऱ्या करतायत. बरं, भगवंतानं काही सोनं नाणं चोरलं नाही, गोपिकांचं चित्त या लीलेच्या माध्यमातून भगवंतानं चोरलं. जावं आणि चोऱ्या कराव्या, एकमेकीनं दुसरीकडे जावं. बाई माझ्या घरी आला होता, माझ्या घरी हे चोरलं ते चोरलं. आणि मग सगळ्याच जणी म्हणल्या, अगं बाई प्रत्येकीच्या घरीच जर चोऱ्या होत आहेत तर आपण ही तक्रार केली पाहिजे. मग सगळ्याच गवळणी नंद बाबाच्या वाड्यावरती आल्या. यशोदेनं त्या सगळ्यांना पाहिलं, आश्चर्यचकित झाले. विचारलं, का गं, का बरं आलात तुम्ही. म्हणे तुझ्या लेकराचं घराणं, माझं लेकरू आजपर्यंत कधी घर सोडून गेलं नाही, आणि तुम्ही घराणं घेऊन काय केलं ते सांगा. ऐका. पहिली आली धावत, याने ग बाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा ताना. दुसरी आली धावत, याने ग बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी विणी, दुहीसी गाठ देवणी, गाठ बाई कोणासी सुटेना, यशोदे बाळ तुझा तान्हा. तिसरी म्हणली, अय बाई यशोदे, म्हणे कागद तुझ्या घरी तर गाई नाही, गुरं नाही, ढोरं नाही, तू आली गाराणं घेऊन. म्हणे अगं हो माझ्या घरी आला, माझी छोटी पोरगी झोपलेली होती आणि तिचे केस फार लांब होते बघ. मग काय केलं, यानं तिची विणी क्वाटला बांधून दिली, कानात जोऱ्यानं भूत म्हणला आणि पळून गेला बघ तुझं पोरग. यशोदा मग तर आश्चर्यचकितच झाली. चौथी म्हणली, अय बाई यशोदे, हे दुपारच्या 12ला घरी आलं आणि जेवढे वास्त्र बांधलेले होते ना तेवढे सगळे सोडून दिले बघ यानं, आणि ते वास्त्र इकडं तिकडं पळायला लागले, काही गहू मातीला पिऊ लागले. आणि मग मी त्याला म्हणलं, अरे ते वास्त्र सोडले ना ते बांधून टाक. तो म्हणला, तुझ्या हाताखाली काम करायला मी काय नोकर आहे का. अगं तुला गाया पाणवायच्या, दुपारच्या 12ला काय गाया पाणवत असतात का गं यशोदे. अरे यशोदा पुन्हा स्तब्ध झाली. पाचवी म्हणली, बाई यशोदे, सर्वसामान्य खोड्या ठीक आहे ग,
पण माझी सून गरोदर आहे आणि तिच्या पोटावरनं हात फिरवला आणि तिला विचारतो केवढे मोठे हे उदाहरण काय आहे म्हणे याच्यामध्ये ते सांग. अशा छोट्या छोट्या लीला करू दे, पण एवढी मोठ्या अशा गोष्टी करणं योग्य आहे का तुझ्या लेकराला? मग तर यशोदा स्तब्ध झाली. जे तेच पाहावं घराणं सांगतं, जे ते पाहावं घराणं सांगतं. यशोदा म्हणली, बाई तुम्ही म्हणताय, कुणी म्हणतं दही दूध तूप लोणी खाल्लं, कुणी म्हटलं सुनाची छेड केली, कुणी म्हटलं वेणी बांधली, पण अगं मला माझा कृष्ण सोडून जात नाही. आणि जर तुम्ही म्हणत असाल तुझा कृष्ण येऊन लीला करतो, चोऱ्या करतो, खोड्या करतो, तर मला माझा कृष्ण आणून दाखवा. त्यावेळेला मी कुणाचंही लेकरू करत असेल माझ्या लेकरावर नाव हे मी मान्य करणार नाही. मला माझा कृष्ण ज्या वेळेला हाताला धरून द्याल त्यावेळेलाच मी मान्य करील. मला तुमच्यावरती विश्वास नाही. मग एका गवळणीला जरा रागच आलेला होता, पारा चढलेला होता. यशोदेला घराणं सांगायला आले आणि ती आपल्यालाच सांगते, माझं बाळ कसं की बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता याचे घराणे ग गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ खेळे गे, का लटिकाच घे ताळ गे गोकुळच्या नारी. यशोदा त्यांनाच म्हणू लागली, बरं तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. आणि त्या गवळणी म्हटल्या, बाई हिच्या लेकराचं घराणं घेऊन आलो, हिनं स्वतःचा 7-12 ठेवून दिला ना आपला 7-12 ओपन करायला लागली, आता हिला सांगून उपयोग नाही. मग यशोदा त्यांना म्हणली, करतो ना लेकरू खोडी, मला असं साक्षीनं आणून द्या तेव्हा मी मान्य करील. एका गवळणीला भलताच राग आला. तिनं सांगितलं असं सांगायला आले, आणि ती म्हणती माझं असं नाही तसं नाही. कृष्णाला खुणून सांगितलं जोरानं, खबरदार जर उद्या माझ्या घरी आला तर, आणि जर आला ना तुझ्या आईच्या हातालाच धरून तू फक्त उद्या येऊनच बघ. त्यानं लगेच गोपाळानं सांगितलं, हे गोपाळांनो आपल्याला या गवळणीनं आमंत्रण दिलं, हिचा घरचा पत्ता लिहून घ्या. आणि ही घरी गेली आणि हिला माहितीच होतं आता मी याला जरा दरवरून सांगून आली, आल्याशिवाय राहणार नाही. हिनं दही दूध तूप लोणी सगळे गाडके अशी समोर ठेवले आणि दारातच काठी घेऊन बसली. यानं समोरून आलं पाहिलं मावशीबाई तर दारातच बसलेले, म्हणले आता इकडून जाता येणार नाही, पाठी मागून नेलं. गोपाळानं सांगितलं, हे गोपाळांनो डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले सगळे आतमध्ये. दही दूध तूप लोणी खाल्लं आणि पुन्हा सांगितलं, हे डोळे झाका. डोळे झाकले सगळे बाहेर. पण कृष्णाला वाटलं आत्याबाईला दाखवून द्यावं की हे नंदाचं पूत आलतं, नाही तर भूत भूत म्हणूनच ओरडत बसेल. आणि म्हणून सामोरं गेला, आत्याबाईला म्हणतो, आत्याबाई येतो बरं का मी. ती म्हणे, बाई रात्र झाले, डोळे फोडी तिथं बसले आणि तू आलाच कसा आतमध्ये? ती म्हणे, आत्या मी आतही आहे आणि मी बाहेरही आहे. महाराज तिला एवढा राग आला, तिनं त्या ठिकाणी काठी घेतली आणि कान्हाजीला मारायला पळू लागली. आता ते छोटंसं बाळ 5 वर्षाचं बाळ इकडून पळतंय तिकडून पळतंय तिकडून पळतंय, ही भली जाडजूड, हिला काय त्याच्या मागं पळणं शक्य, घामाघूम झाली. त्याला वाटलं आती पारा चढलं तर आपलं काय खरं नाही, आता आपण थांबून घेतलेलं बरं. आणि लगेच तिनं हाताला पकडलं ना. आता ही लगेच म्हणायला लागली, अरे आजपर्यंत आईला जाऊन सांगावं, आईनं म्हणावं माझं लेकरू असं नाही तसं नाही, आज मात्र साक्षीसह तुझ्या आईला धरून देणं, आता तर मान्य करील ना. ते आपलं घाबरून, आत्याबाई सोडा, मी पुन्हा कधीच तुमच्या दाराला येणार नाही, तुमच्या घरला येणार नाही, मला सोडून द्या. ती म्हणली आता जमणार नाही. आणि असा कचकटून हात पकडला आणि जोरजोरात फरफडीत उडीत ताडीत निघाली कृष्णाला घेऊन. समोर गावात चौकात तिचा नवरा बसलेला होता, मित्रमंडळीशी गप्पा चाललेल्या होत्या. आणि त्यानं पाहिलं, काय गं एवढ्या लेकराच्या नादी तुम्ही तर अजिबात मध्ये बोलायचं नाही म्हणे. ते कृष्ण त्या मामाला म्हणला, मामा याचा ना लई राग चढलेला आहे, पारा चढलेला आहे, तुम्ही काय मध्ये बोलू नका, पण एकच करावं म्हणे, एवढी जाडजुडं असा कचकुटून पकडला बघा, हात लई त्रास उरायला बघा याला, तिला फक्त एकच सांगा, हा हात सोड आणि हा हात धर. मग ते मामाजी मध्यस्थी करायला आले. हिला रागाच्या भरात काहीच ध्यान नाही. ते मध्यस्थी करायला आले. कान्हाजीनं स्वतःचा हात काढून घेतला आणि मालकाचाच हात हातात दिला. पण हिला त्या रागाच्या भरात काही खबरच नाही. जोऱ्यात चाल आता तुझ्या आईकडंच देते. आई तर लई सांगती महालेकरू असं नाही, महालेकरू तसं नाही. आता बघ तुझ्या आईच्या हातात दिल्याशिवाय राहत नाही, आता तर मान्य करील ना. तो म्हणायचा, अगं मी आहे. ती म्हणायची, हा काळ्या मला माहिती तूच आहे, पण आता तुझी सोडवणूकच नाही. आणि आपलं घरी पळत गेलं ना, आईला जाऊन म्हणतं, ए आई अगं आता मी गोकुळात गेलतो ना, लई लोक आपल्याकडे येऊ राहील, मी आता तिकडं गेलतो ना, लई लोक आपल्या वाड्याकडे येऊ राहिले बघ. आणि एका बहिणं तर तिच्या नवऱ्याचाच हात धरला, नुसती काळ्या चाल तुला तुझ्या आईच्या हातात देते, मला माहिती तुझी अशी म्हणून नवऱ्यालाच फरफडीत वडूत आणून राहिली बघ.
आई म्हणली तू नाही नाही आपण कुठंच जात नाही, घरच सोडित नाही. आणि असं कुठं काही पाहिलं का घरच येऊन गाठीतो म्हणले, मी कुठंच जात नाही बघ आई. आणि आई म्हणली जाऊ दे, मी तर गोपिकांना सांगितलं ना माझं लेकरू आणून दिलं तर मी मान्य करीन. आणि ती आली महाराज. आल्याबरोबर ती जरा जोमात होती, कारण तिला असं वाटलं कृष्ण माझ्या हाताला, आणि जोरानं म्हणते अय यशोदे, यशोदा थांब, आले आले आले. मग तेवढ्यात तिनं चुलीवरचं दूध खाली घेतलं आणि निघाली. कृष्ण मला आई मला पण येऊ दे बरं तुझ्याबरोबर. आई म्हणली जर बोटाला बिटाला नाही, मला कडेवर घे. मग त्याला कडेवर उचलून घेतलं बरं. आणि दारात आली आणि आल्याबरोबर त्या गवळणीनं पाहिलं, बाई ज्याचं घरानं घेऊन आले ते तर तिच्या कडेवर आहे. मग माझ्या हाताला कोण आहे, पाहिलं तर स्वतःचा नवरा. लाजून चक्काचूर झाले. अगं म्हणती जवळ केला आरतीताईचं कीर्तन, येते का कीर्तनाला, एवढी लाजून गेली. खरं तर या भगवंताच्या छोट्या छोट्या लीला आहे. बाहेर त्रास देतोय. एक दिवस तर आई मंथन करते आहे आणि आईचा रवीच पकडला. सांग तुला तुझा पुत्र प्यारा आहे की दूध प्यारा आहे? आई म्हणली नाही मला माझा पुत्र प्यारा आहे. मग आत्ताच्या आत्ता दूध पाच. पण आई म्हणली राजा थोड्या वेळ फक्त, की सोड रवीचा हात हरी करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. सोड रवीचा सोड रवीचा हात हरी करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. हो करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. सोड सोड रवीचा हात हरी करू दे मंथना रे बाळा. दूध न पाजल्यामुळं राग आला, घरातले सगळ्याच मडकी फोडून टाकल्या. मैयाला वाटलं दारात गवळणींना त्रास, घरात मला त्रास. आता एक केलं पाहिजे. आता काना मोठा झाला ना, याला शाळेत घातलं पाहिजे. त्यावेळीची शाळा कोणती? गोपाळांना सर्वांना सांगू लागला ऐका, की अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळांना. गोपाळ रानात या, गोपाळ रानात हो. जय हो. गोपाळांनी सगळ्यांनी आपापल्या गाया घेतल्या आणि कान्हाजी बरोबर निघाले. ती लीला आपण 5 मिनिटात पाहणार आहे. तत्पूर्वी सगळे आमचे वारकरी गातायत, वाजवतायत, नाचतायत. तुमच्याकडून भजन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यांनी ताड बसा, श्रद्धेनं 2 हातांनी टाळी, प्रेमाने सर्वांनी भजन करा बरं. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय. बोला बोला सर्वांनी जय हो. हरी बोल हरी बोल हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय 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 हो. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा
हे बघा माऊले हो, तुमचा आवाज काय आला नाही, हे काहीच वाजणार नाही. फक्त तुम्हाला सगळ्यांना प्रेमानं भजन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी माझं झालं की महिला आणि महिलांचं झालं की पुरुष आजूबाजूला बसलेले सगळे. आज खरं तर काल्याचं कीर्तन आहे. आता काला संपला की समारोप होणार आहे. माझं लक्ष तुमच्या सगळ्याकडं नाही आहे, पण जिथं कीर्तन असतं ना तिथं स्वयं भगवान असतो. त्यामुळं देवाचं कान्हाजीचं लक्ष मात्र तुमच्या सगळ्यांकडं आहे. बरं किती भक्त माझं प्रेमानं भजन करत आहे. त्यामुळं सगळ्यांनी मनापासून जमेल तितकं प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी माझं झालं की महिला, महिलांचं झालं की पुरुष. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय. वाह वाह वाह, क्या बात है. राधा रमण हरी, वाह वाह वाह. जय जय. पुरुष पुरुष, महिला थांबा तुम्ही. जय जय. दादा बाबा काका आपण कीर्तन संपलं ना पहिल्या पंक्ती तुमच्याच बसू बरं, पण प्रेम टाका. एवढ्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यासारखं करू नका बरं, प्रेम टाका. आणि जे जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे बरं. शेजाऱ्यावर प्रेम असेल ना तर मनातूनच भजन कराल तुम्ही. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय. क्या बात है, वाह वाह वाह. जय हो. महिला मंडळी की जय हो. जय जय. वाह. करा करा सगळ्यांनी सोबतच करा बरं. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय. वाह वाह. जय हो. बोला बोला सगळ्यांनी, पुरुष मंडळी सर्वांनी म्हणा, टाळी वाजवा सर्वांनी. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय. हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय. वाह. जय हो. क्या बात है. हरी बोल हरी बोल हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल, जय जय राधा रमण. श्री राधे. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा रमण हरि बोल. वा. फार गोड भजन केलं बरं सर्वांनी, अतिशय सुंदर. एकदा हे बघा मनापासून तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा वा. ते पाठीमागचे बिचारे भजनही करीना, टाळ्याही वाजिना, पण असू द्या, प्रसाद आहे बरं सगळ्यांसाठी. पण प्रेमानं सगळ्यांनी भजन केलं बरं. माझ्यासमोर बसलेले सर्वांना मनापासून धन्यवाद देते. पण पुरुष मंडळी काही असो का नसो, पण तुम्हाला मान्यच करावं लागेल बरं. आवाज जर कुणाचा गोड असेल तर मग मात्र तुम्हाला तेवढंसुद्धा नाव घ्यावं वाटत नाही. करायचं तर नाही नाही, पण आमचं नावसुद्धा घ्यावं वाटत नाही तुम्हाला, पण मान्य करावं लागेल तुम्हाला. आवाज मात्र गोड कुणाचा? आमचा. बरं का बरं गोड असतो माहिती का? आम्ही कधी बिडी नाही, तंबाखू नाही, सिगारेट नाही. तुमचा आवाज म्हणजे जणू काही भूकंपच, पण तुम्ही तो सुद्धा होऊ दिला नाही बरं. पण असू द्या, फार गोड भजन केलं, सर्वांना धन्यवाद. पण काहींनी केलं असेल, काहींनी नसेल. आता मात्र सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा सर्वांनी. पाठीमागं बसलेले सगळ्यांनी हात जर आद्यांतर ठेवले ना, सांदेवात होत असतो बरं.
एक साथ टाळी वाजवायची आणि प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचे. विठोबा रखुमाई एक साथ जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा ठोबा विठोबा रखुमाई ठोबा 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 विठोबा रखुमाई ठोबा 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 ठोबा. अतिशय गोड सोज्वळ सुंदर भजन केलं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तसे मनचे हुशार आहे तुम्ही. हातवरी घ्या, टाळ्या वाजवा, भजन करा आम्हाला सांगावं लागतं. पण आता भजन संपलंय, हात खाली घ्या, अजिबात सांगायची गरज नाही. पण खरंच बरं अतिशय सुंदर भजन केलं. या गवळणीद्वारे अभंगाद्वारे महाराज अत्यंत गोड भाव प्रकट करतात. आपण भगवंताचं चरित्र बघत असताना आपला प्रसंग फक्त बाकी आहे. भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन वनामध्ये गेले, परंतु भगवंतानं गोपाळांबरोबर अनेक खेळ यमुनेच्या किनारी खेळले. ऐका. जय हो. वा. असे जर खेळ खेळत राहिलो तर आपल्याला 2 वाजतील बरं. पण अतिशय गोड. खरं सांगू का महाराज, मी तुम्हाला धन्यवाद देणार नाही बरं, पण तुमची नियुक्ती ज्यांनी केली त्यांना मी विशेष धन्यवाद देईल. केवढे गोड गायक वादक तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केले. काही काही भागात गेलं ना, एवढा पैसा आहे ना महाराज, आम्ही तोंडानं मागावून लोकांनी द्यावं फार. पण हे आयोजनं नियोजनं प्रेम मान सन्मान ह्या ज्या गोष्टी त्या फक्त काही काही भागातच पाहायला भेटतात. मी एकदा त्या मुंबईला कीर्तनाला गेले. ऐका बरं. मुंबईला कीर्तनाला गेल्यानंतर त्या लोकांनी मला सांगितलं, आरतीताई उद्याचं कीर्तन तुम्हाला इथून 100 किलोमीटरवरतीच आहे, मग एवढं दूर जाणार आणि पुन्हा वापस येणार, एक कारण इथं थांबून घ्या. मी म्हणलं माऊली मी थांबते बरं, पण व्यवस्था पाहिजे होते. म्हणे ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही मुंबई तर लोक मजले तुम्ही म्हणता व्यवस्था, तुम्ही म्हणाल तशी करू, चला आमच्या मागं. ते पुढं आम्ही मागं, ते पुढं आम्ही मागं गेलो.
आणि फार सुंदर बंगला होता त्यांचा. आता काय होतं, भोकरला गावाकडं मला म्हणजे आईबाबांकडे 2च रूमा होत्या आणि बंधुराज मिलिटरीत असल्यामुळं घरादाराची प्रगती करू शकलो नाही, कारण ते तिकडं. आता मी आश्रमासाठी 3 एकर जमीन मागच्या 2 वर्षापूर्वी 50 लाखाला घेतली. आता 30-35 लाखाचं बांधकाम झालं. फार सुंदर होईल शक्य. कार्यक्रमाच्या माध्यमातून जे येईल मानधन, त्या मानधनाच्या माध्यमातून सुंदर आश्रम करू शकलो आम्ही. आता ह्या विद्यार्थिनी आहेत आमच्याकडे शिक्षणासाठी. त्यामुळं घरी छोट्याशा रूमा होत्या 2. आता बाहेर गेलं की फार मोठे मोठे बंगले असतात, खाण्याचे पदार्थ वेगवेगळे असतात बरं का महाराज. आपण एखाद्या नवीन घरी गेलो आणि काही आयटम जर खायचे वेगळे आले, आपल्याला खेड्यातल्या येड्याला कळतही नाही काय कसं. ते पिस्ता राहतो, त्या पिस्त्याला वरून कपच खालून म्हणजे कपच्यामध्ये असतं ते टर्पल म्हणा त्या साधारण भाषेत. आणि ते माहीतच नव्हतं सुरुवातीला गेलं. मी ते सगळं तोंडात टाकलं, कडा कडा एकटीच तोंड वाजू राहिले. ते लोक सगळे माझ्याकडं पाहू राहिले. तेव्हापासून मी एकच ठरवलं, मोठ्याच्या घरी गेलं ना, आधी घरच्याला खाऊ द्यायचं, मग आपण खायचं. तेव्हा कशात काय बुडून खायचं याचा मेळ लागत, नाही तर कळतच नाही मोठ्या घरी गेलं. आणि लई मोठे मोठे घरं. मी मुंबईला एका घरी गेलते ना, मी जेवढी उभा आहे का एवढा पेस नुसता घराला झुंबरच होतं. मला म्हणे, ताई तुम्ही फ्रेश व्हायला जाऊन या. मी त्या बाथरूमात गेले, मला सगळे बाहेरचे लोक दिसायला लागले. म्हणलं जी आरती मला दिसते त्या आरती मला पाहत असते. मी न फ्रेश होताच बाहेर आले. ते ताई फ्रेश. म्हणलं मला नाही व्हायचं. म्हणे का बरं. म्हणलं ते बाथरूमच वेगळं आहे म्हणलं तुमचं. तुम्हाला ती कोणीच पाहणार नाही, तुम्हाला दिसू द्या ना, पण तुम्हाला कोणी पाहणार नाही. नाही म्हणलं मला जायचंच नाही होतं तिथं. म्हणजे लई मोठे मोठे घरं. तसं ते एवढ्या मोठ्या बंगल्यात मला त्यांनी नेलं. बरं नेल्यावर असं दार उघडलं आणि त्या खोलीत भलते आळे जाळे. म्हणलं इथं राहायचं का माऊली आम्ही. इथं नाही जमायचो म्हणले आळ्या जाळ्याच्या खोलीत. ते म्हणे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आमच्याकडे लई कर्मचारी म्हणत आहे, ते आत्ता साफ करून देतील बघा तुम्हाला रूम. ते कर्मचारी गेले आणि त्यांनी 10 मिनटात एवढी क्लीन केली मावशावर रूम. बाबा आम्ही आमचे काका वगैरे आम्ही गेलो त्या रूममध्ये. गेल्यावर मला तर असं वाटलं मी स्वर्गात आले का, एवढी स्वच्छ सुंदर साफ केली. बरं मग त्या मालकानं पोरीला सांगितले, बघ या कीर्तनकार ताई आहे, आजच्याच दिवस रात्रभर थांबणार आहे, त्यांना काय कमी जास्त इथलं काही माहिती नाही, त्यामुळं चौकशी कर, काय पाहिजे ते त्यांना उपलब्ध करून दे. मग ती घरमालकाची पोरगी, आरती ताई तुम्हाला गरम पाणी वगैरे देऊ पिण्यासाठी, हळदीचं दूध हक्कानं सांगा, लाजू नका बरं, घर आपलंच आहे. मला राहावलंच नाही. मग मी त्या दिदीला म्हणलं, बाई कोणाचं आहे गे एवढा मोठा बंगला. ती म्हणली ताई हा बंगला माझ्या पप्पाचा आहे. मी म्हणलं लई मोठा बांधला गं, आणि किती रुपयाचा सांगता येईल का तुला. ती म्हणे ताई 1 कोटी रुपयाचा आहे म्हणली हा बंगला. मला आनंद वाटला. म्हणलं वाव फार सुंदर बांधला बघ. मग त्या दिदीला म्हणलं का गं या 1 कोटीच्या बंगल्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला एखादी चांगली पॉश रूम नव्हती का. इथं अशा आळ्या जाळ्याच्या रूममध्ये आम्हाला आणून घातलं. ती म्हणे खरं सांगू का ताई, 2 महिन्यापूर्वी या खोलीत या पंख्याला माझ्या भाऊजाईन फाशी घेतली होती म्हणे. बाबू मी तर उठून बसले. म्हणलं बाई तो या भाऊजाईन फाशी ना आम्हाला कायलाच घेऊन आली बघितलं. ती म्हणली घरची लोक म्हणले देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन आली. म्हणजे कधी कधी काय लोक प्रेम करतील अजिबात सांगता येत नाही बरं. पण संत सांगतात अरे आलेला व्यक्ती कधीतरी आपल्याकडे येणार आहे. संत जर आले तर त्यांच्या आगमनानं जणू काय देव आमच्या घरी आला. दसरा संत तुकोबाराय म्हणतात की माझ्या घरी ज्या दिवशी संत येतील किंवा मला ज्या दिवशी संतांची भेट होईल तो दिवस जर कोणता असेल तर दसरा दिवाळी तोची आम्हा सण. दसरा दिवाळी तुची आम्हा सण, सखी संत जन भेटतील. सखे संत जन भेटतील. आमुप जोडीला सुखाची या राशी. आमुप जोडीला सुखाची या राशी. आनंदानं प्रेमानं स्वागत करावं बरं. आणि म्हणून आपलं भाग्य एवढे गोड गायक वादक आपल्याला नामसप्ताहाच्या माध्यमातून 7 दिवस या स्थानी आपल्याला उपलब्ध मिळाले. आणि म्हणून मी या सगळ्या मंडळीला मनापासून धन्यवाद देईल. अतिशय गोड खेळाची गवळण महाराजांनी गायली. आता वेळ आपल्याकडं कमी. गवळं गोपाळ खेळ खेळू लागले कान्हाजीसोबत. वृंदावनला कधी गेलात ना नक्की जा. एक वेळेला तरी जसं पंढरीला आग्रहानं जाता तसं एक वेळेला तरी वृंदावनला जा. कारण वृंदावनमध्ये
कान्हाजीनं ज्या ज्या लीला केल्या प्रत्यक्ष त्या स्थानाचं दर्शन आपल्याला कालिया जिथं कालिया बरोबर भगवंतानं जिथं युद्ध केलं तर कालिदह आजही आपल्याला ते स्थानाचं दर्शन होतं. भगवंतानं वस्त्र चोरून ज्या झाडावरती जाऊन बसला ते कदंब वृक्षाचं भगवंताच्या चरणचिन्हाचं आजही आपल्याला नित्य दर्शन होतं. आणि व्रजवासी जर कधी वृंदावनात गेलात ना तुम्ही परिक्रमा मार्ग बघा 11 किलोमीटरचा परिक्रमा मार्ग आहे. जसं हे मंदिराला जी परिक्रमा आहे ती मंदिरापुरती मर्यादित आहे, पण वृंदावनची जी परिक्रमा आहे ती परिपूर्णतः वृंदावनला आहे. पण मार्गामध्ये येणारे जे झाडं आहे ते तोडलेले नाही बरं. कारण असं इतिहास आहे तिथला की एक झाड होतं रस्त्यामध्ये आणि तोडण्याचे आदेश मिळालेले होते, पण तोडायच्या अगोदर जो व्यक्ती त्या झाडाला तोडणारे ना त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये गेला आणि सांगितलं, हो फार भाग्यानं फार पुण्याईनं मला या ब्रजभूमीमध्ये जन्म मिळाला. माझं इतकं आयुष्य अजून बाकी आणि जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत फक्त मला तोडू नका. आणि सहजपणे चुकून अपराध घडला की एक झाड तोडण्यात गेलं तर त्या चिंचेच्या झाडातून रक्त निघू लागलं. ही सत्य परिस्थिती आहे बरं. आणि म्हणून ब्रजभूमीमध्ये आजही माझा भगवान परमात्मा सदैव निवास करतो. एवढी परमपावन भूमी. गोपाळांनी कान्हाजीबरोबर खेळ खेळले म्हणे, देवा खांदी वार पोटी भूक काय खेळयाचे सुख. भगवंतानं सांगितलं, झाली आता वेळ म्हणती आणाशी सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. भगवान परमात्मा सर्वांच्या मध्यभागी आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंतानं ओपन केल्या, एकत्र केल्या आणि भगवान परमात्मा स्वतःच्या हातानं त्या गोपाळांना तो महाप्रसाद काल्याचा प्रसाद देत आहेत. याचं वर्णन आदरणीय श्री शुकदेवजी करतात की विभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षै वामयी पाणु मसृण कवलं तत्फलं निंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदोहासयन्नर्बभि स्वैहि स्वर्गे लोकमिषति भुभुजे यज्ञभुग बालकीली. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज.